जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत त्या लोकांसाठी जे दररोज पायपीट करत असतात. 10-10 किलोमीटर, 12-12 किलोमीटर, 5-5 किलोमीटर पायी चालत असतात. कशासाठी? आरोग्याच्या दृष्टीने. चालताना सुरक्षा नाहीये. तर आपण आपल्या बसल्या जागेवरती, म्हणजे आपल्या सुरक्षित जागेवरती, घराच्या आसपास ज्या ठिकाणी सुरक्षित वातावरण आहे, अशा ठिकाणी 5-10 किलोमीटर पायी चालून जो लाभ मिळतो त्याच्यापेक्षाही जास्त लाभ आपण 5-10 मिनिटामध्ये कसा मिळवू शकतो. बघा काय करायचंय. अतिशय सोपे अभ्यास आहे सगळे. हे 10 ते 12 अभ्यास आहे. तुम्ही नीटनेटके बघून दररोज आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक अभ्यास श्वासाबरोबर करा. गती आपल्या आपल्या शक्तीनुसार, क्षमतेनुसार निवड करा. सामान्य, मध्यम या तीव्र. अतिशय हसत खेळत आनंदाने पायाच्या टाचेपासून तर डोक्याच्या केसांपर्यंत सगळ्या शरीराचा खऱ्या अर्थाने हा सुंदर व्यायाम 3 अभ्यास केले. चौथा, त्यानंतर 5वा अभ्यास. पहिला थोडा अर्धा अर्धा करायचा आणि नंतर पूर्ण बसण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर 6वा अभ्यास. आणि मग करायचं त्यानंतर 7वा अभ्यास. नंतर 8वा अभ्यास. पहिला अभ्यास अर्धा केला आणि नंतर पूर्ण. त्यानंतर 9वा अभ्यास. कमरेचा त्रास आहे तर असं करा. बरोबर, कंबर चांगलं आहे. हे झाले 9वा अभ्यास. त्यानंतर 10वा अभ्यास. कमरेचा त्रास आहे तर फक्त मागच्या बाजूला वाकायचं. हार्नियाचा त्रास आहे तर फक्त समोर वाकायचं. तरी कंबरही चांगलं आहे,
हरण्याची अंतर्गळची समस्याही नाहीये. पूर्ण अभ्यास करा. आणि मग त्यानंतर करायचा 11वा अभ्यास. श्वास घ्यायचा, श्वास सोडून द्यायचा इथं, पुन्हा घ्यायचा. बरोबर. किंवा हे करायलाही तुम्हाला अडचण आहे. हे बघा, किती सोपं आहे. आणि मग त्यानंतर करा 12वा अभ्यास. पायाच्या पंजा वरती भार संतुलित करायचा, टाचा उचलायच्या, हात उजवीकडं, कंबर डावीकडं. सगळं शरीर पिळून काढणारे अभ्यास आहे, हे ध्यानात घ्या. मग आपल्याकडं 10-15 मिनिटं नाही आणि थकवा आला तर मध्ये मध्ये बघा, असे दीर्घ श्वसनाचे अभ्यास करा. माझी आपणास सर्वांस विनंती आहे, निष्काळजी करू नका. उगाचच कोणीतरी करतंय म्हणून आपण करायचं असं बिलकुल करू नका. कोणीतरी पायी पायी चालतंय म्हणून आपणही पायी चालत आहे. पायी चालणे हा संपूर्ण व्यायाम नाही, हे लक्षात घ्या. हा संपूर्ण व्यायाम आहे जो आता तुम्हाला मी दाखवला. फक्त दररोज मोजून मापून तुम्ही जर दररोज 5 मिनिटं पायी चालत असाल तर मी तुम्हाला सांगेल फक्त 5 मिनिटं हा अभ्यास करा. 10 किलोमीटर पायी चालत असाल तर मी तुम्हाला सांगेल फक्त हे 10 मिनिट करा. एक एक अभ्यास अर्धा ते 1 मिनिट, अर्धा ते 1 मिनिट दररोज नित्याने करायचा. बघा काय होतं ते. इतके बदल होतील आपल्या शरीरात आणि इतका उत्साह, इतका आनंद तुमचा दिवसभर टिकून राहील. तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, जसं जमेल तसं करा. माझी आपणास सर्वांस विनंती आहे, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांनी केलेले आहे त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही. तर सगळ्यांनी करा. पुन्हा एकदा या वैश्विक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.